ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, स्त्रीची छेडछाड करणं किंवा स्त्रीवर होणारा अन्याय करणं हे समक्ष जर डोळ्यांनी पाहिलं आणि आपण त्याला प्रतिकार जर नाही केला तर त्याचं दुष्परिणाम भोगायला लागतं. याचं उदाहरण काय आहे? भीष्माचार्य. भीष्माचार्य हे बाळब्रह्मचारी होते. स्त्रीचा संबंध नव्हता. तरी पांडवांचे कोण होते? सेनापती होते. आणि त्यांचा संकल्प होता, पांडवांच्या वंशावरती जो गादीवर बसल त्याला मी काय म्हणणार नाही. आणि मग दुर्योधनाने द्रौपदीला सभेमध्ये निर्वस्त्र केलं. त्यावेळेला भीष्माचार्यांनी निमूटपणे सहन केलं. बघित राहिला त्या दुर्योधनाला त्यांनी काहीतरी म्हणायला लागत होतं. दुशासनाला काय म्हणत, पण तो काय म्हणला नाही. का? त्याचा पण होता. आणि मग स्त्रीचं होणारा अन्याय समक्ष डोळ्यानं पाहिल्यामुळं त्याचे परिणाम भीष्माचार्याला ज्या वेळेला तो बाणाच्या आथुरणावर पडलेला होता तेव्हा त्याची इच्छा होती का मला मरताना भगवंताचं दर्शन व्हावं. आणि मग तिथं भगवंत आले. नंतर त्यांनी भगवंताला विचारलं का मी जीवनामध्ये कोणतंच पाप केलेलं नाही, स्त्रीचा संग केला नाही, राज्य भोगलं नाही, संपत्तीची आशा केली नाही, तरी मला हे फळ का भोगावं लागलं. तेव्हा कृष्णाने सांगितलं, ज्या वेळेला स्त्रीवर होणारा अन्याय तू निमूटपणे बघितलं, सहन केला, तू काय प्रतिकार केला नाही, तुझी काय प्रतिज्ञा, सत्याकरता प्रतिज्ञा ही सोडावं लागते. मी काय केलं होतं? मी हातात शस्त्र धरणार नाही प्रतिज्ञा केली होती. पण ज्या वेळेला मी काय केलं? हातात शस्त्र घेतलं. चांगल्याकरता प्रतिज्ञा मोडावं लागते आणि म्हणून त्या कर्माचं फळ तुला भोगावं लागतं. नंतर तुझ्या वेळेला लहान होता तू घाडीवर बसला होता आणि एक ऋषी आहे, तो सरड्याच्या रूपामध्ये एक तप करत होता. आणि तू काय केलं? त्या सरड्यावर असा भाला मारला आणि त्याला बाजूला फेकलं. त्याने तुला शाप दिला होता का मरताना तू बाणाच्या आतून झोपला. असे तुझ्या हातून 2 पाप झाले, म्हणून तुला हे 6 महिने बाणाच्या आतून बसावं लागलं, असे भगवंतांनी त्याला सांगितलं. म्हणून जीवनामध्ये कळत नकळत काही चुका होतात, तरी कर्म करताना विचारपूर्वक करा. दुसऱ्याचा आत्मा दुखू नका. दुसऱ्याचा आत्मा दुखल्यानंतर त्याचं परिणाम 2 दिवसांना का होईना त्याला भोगावं लागतील. हे लक्षात ठेवा. हे पटलं असेल तर याला क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.